स्वराज्याचा जिने घडविला विधाता, धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता. एका युगाची शिल्पकार, राजमाता जिजाऊंची गाथा. पारतंत्र्याचे काळोखे पर्व. 17व्या शतकात महाराष्ट्र मुघल आणि इतर सुलतानी सत्तांच्या टाचेखाली भरडला जात होता. गोरगरीब जनतेचा अमानुष छळ होत होता आणि आया बहिणीची प्रतिष्ठा धोक्यात होती. लखुजीराव जाधवांसारखे मातब्बा सरदार परकीय सत्तेत असले तरी रयतेच्या मनात स्वातंत्र्याची आस होती. याच अस्थिर आणि अन्यायकारक वातावरणात एका स्वाभिमानी ज्योतीचा उदय झाला. अन्यायाविरुद्ध जागृत झालेली स्वाभिमानी ज्योत म्हणजे माँसाहेब जिजाऊ. 12 जानेवारी 1598 सिंदखेड राजा बुलढाणा या ठिकाणी म्हाळसाबाई आणि लखुजीराव जाधव यांच्या पोटी जन्म झाला. जिजाऊंना लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध तीव्र चिड होती. खेळण्याच्या वयात त्यांनी हातात ढाल तलवार घेत युद्ध कौशल्याचे शिक्षण घेतले. त्यांच्या चाणाक्ष बुद्धिमत्ता, करारीपणा आणि दूरदृष्टी हे गुण उपजतच होते. स्वराज्य नावाच्या महासंकल्पाचा जन्म. शहाजीराजे भोसले यांच्याशी विवाहानंतर जिजाऊंनी परकीय सत्तेचा हैदोस जवळून पाहिला आणि स्वराज्याचा विचार त्यांच्या मनात अधिकच बहरू लागला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. हा केवळ एका पुत्राचा जन्म नव्हता, तर जिजाऊंनी पाहिलेल्या स्वराज्याच्या स्वप्नाचा साकार होण्याचा प्रारंभ होता. त्यांनी शिवरायांच्या मनावर लहानपणापासूनच स्वराज्याच्या संकल्पनेची बीज पेरली. एका राजाची जडणघडण, आई आणि गुरु, चारित्र्य, रामायण आणि महाभारतातील शौर्यगाथा सांगून शील, सत्यप्रियता आणि निर्भयता या गुणांचे संस्कार केले. युद्ध कौशल्य, तलवारबाजी, भालाफेक, घोडेस्वारी आणि गनिमी कावा यासारख्या युद्धकलांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. राजनीती, समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले. स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रत्येक मोहिमेमागे उभी असणारी मार्गदर्शक शक्ती. अफजल खानाच्या संकटावेळी किंवा आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगात शिवरायांना जिजाऊंचेच मार्गदर्शन लाभले. शिवराय मोहिमेवर असताना जिजाऊ स्वतः राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत, आपले प्रशासकीय कौशल्य दाखवत, त्यांच्या दूरदृष्टीने विखुरलेला मराठा समाज शिवरायांच्या 8 विवाहामुळे एक झाला. वज्रघात झेलून स्वराज्यासाठी जगण्याचा निश्चय. इसवी सन 1664 मध्ये शहाजी राजांच्या अपघाती निधनाचा प्रचंड आघात झाला. प्रथेप्रमाणे राजमाता जिजाऊ सती जाण्यास निघाल्या होत्या, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी केलेल्या विनवणीला मान देऊन त्यांनी आपला निश्चय बदलला. हा त्याग त्यांच्या असीम राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे. स्वप्नपूर्ती. हिंदवी स्वराज्याचा सार्वभौम छत्रपती. जिजाऊंच्या मार्गदर्शनाने हिंदवी स्वराज्याचा सार्वभौम छत्रपती. जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि शिवरायांच्या पराक्रमाने हजारो वर्षाची गुलामगिरी मोडून काढत हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. रायगडावर झालेला शिवराज्याभिषेक सोहळा हा केवळ शिवरायांचा नव्हे, तर राजमाता जिजाऊंच्या आयुष्यभराच्या तपस्येचा आणि संकल्पांचा विजय होता. स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात घेतलेला अखेरचा श्वास. आपल्या डोळ्यांनी स्वराज्याचा सार्वभौम राजा पाहिल्यानंतर राजमाता जिजाऊंचे जीवित कार्य पूर्ण झाले. शिवराज्याभिषेकानंतर अवघ्या 12 दिवसांनी 17 जून 1674 रोजी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात त्यांचे निधन झाले. त्यांनी एक स्वतंत्र राज्यात देह ठेवला, ही त्यांच्या कार्याची सर्वात मोठी पोचपावती होती. एकाच व्यक्तिमत्वाची अनेक रूपे. स्वराज्याची स्फूर्ती. ज्यांनी शिवरायांच्या मनात स्वराज्याची पहिली ठिणगी टाकली. महाशक्ती, ज्यांनी संकटाच्या काळात राज्याचा कारभार सांभाळला. मातृशक्ती, ज्यांनी केवळ शिवबांनाच नव्हे तर संपूर्ण रयतेला आईची माया दिली. वीरपत्नी, वीरमाता, ज्यांनी पतीला आणि पुत्राला स्वराज्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली. प्रत्येक पिढीसाठी एक शाश्वत प्रेरणास्रोत. राजमाता जिजाऊ केवळ एक ऐतिहासिक व्यक्ती नसून त्या दूरदृष्टी, धैर्य, स्वाभिमान आणि कुशल नेतृत्वाचे प्रतीक आहे. आजही प्रत्येक स्त्रीमध्ये त्यांचा आदर्श आणि प्रत्येक स्वाभिमानी व्यक्तीमध्ये त्यांचे विचार जिवंत आहे. तर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी ना फिटणार.
थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी ना फिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार. नाव तुमचे न मिटणार. कोटी कोटी प्रणाम.